नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी सिरीज चालू आहे करंट एक्सप्रेस हे जे पुस्तक आहे, तर करंट एक्सप्रेस वार्षिकी 2026 याच्यामध्ये आपण काल 3 भागांमध्ये क्रीडा घडामोडी बघितल्या. आज आपण प्रादेशिक घडामोडी बघणार आहोत. तर प्रादेशिक घडामोडीमध्ये पण काही थेरोटिकल आहे आणि बाकीचे वन लाइनर आहेत. तर बघू, एका व्हिडिओमध्ये झालं तर चांगलीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जे कालचे तिन्ही व्हिडिओ मी व्यवस्थित शूट केले, पण ते उभे का शूट होत आहेत मला नाही माहिती. आज मी शेवटी मोबाईल बदलला आहे. बघू आता, आडवा व्हिडिओ यायला काही हरकत नाही आहे. तर प्रादेशिक घडामोडी, नगरपालिका निवडणुका 2025-26. तर नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक 2025. नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक 2025. महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका 2 टप्प्यात 2 व 20 डिसेंबर ते 2 टप्पे कोणते? 2 व 20 डिसेंबरला घेण्यात आला. आधी वाचून घेते आणि मग नंतर महत्त्वाच्या पॉईंट्स आपण रिकॉल करू. तर निवडणूक निकाल लागला 21 डिसेंबरला. पक्षनिहाय नगराध्यक्ष BJPचे 117, काँग्रेस 28, शिवसेना शिंदे गट 53, शिवसेना ठाकरे गट 9, राष्ट्रवादी अजित पवार 37, राष्ट्रवादी शरद पवार गट 7. ठीक आहे. इतर अपक्ष 37. आता याच्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक 2025 याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील किती? 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती. हे आकडे लक्षात ठेवा. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती आणि 2 टप्प्यात. ठीक आहे. 2 टप्प्यात निवडणुका 2 आणि 20 डिसेंबर. आणि निकाल कधी जाहीर झाला? 21 डिसेंबरला. पक्षनिहाय हे नगराध्यक्षांच्या इथे जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात जास्त BJPचे, एवढं लक्षात ठेवा. नंतर राज्य निवडणूक आयोगाविषयी आपण बघून घेऊ. कलम 243 अंतर्गत कलम 243 ZA नुसार नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातात. ठीक आहे. 243 243 ZA हे दोन्ही कलम नीट लक्षात ठेवा. कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे, मतदार याद्या तयार करणे. निवड शपथ राज्यपाल. शपथ कोण देतं? राज्यपाल. राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपतींकडे. कार्यकाळ काय किती? 5 वर्ष. तर आता इथे बघा, एक गोष्ट नीट लक्षात घ्या. इथं काय राज्य निवडणूक आयोगाविषयी आपण बोलतोय. ठीक आहे. आणि आता इथे काय काय म्हटलंय? निवड शपथ राज्यपाल, राजीनामा राष्ट्रपती, कार्यकाल 5 वर्ष. पण हे कोणाविषयी असा विचार जर केला तर आय थिंक हे कशाविषयी बोलतायत की जे निवडणूक आयुक्त आहेत, कोणते? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त, हे त्यांच्याविषयीचे स्टेटमेंट असतील असं मला वाटतं. आणि तसंच आहे. तर आता निवड आणि शपथ राज्यपाल, पण राजीनामा राष्ट्रपतींकडे न देता आय थिंक ते गव्हर्नरकडेच देतात, राज्यपालांकडेच. कार्यकाळ त्यांचा 5 वर्ष असतो किंवा वयाची 65 वर्षे. ठीक आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे, जे नागपूरचे आहेत आणि 7व्या क्रमांकाचे ते आहेत. तर आता इथे फक्त तुम्ही ना ही गोष्ट टॅली करा. हे जस्ट माझ्या आत्ता निदर्शनास आलं की मला क्लिक झालं की हे यांच्या बाबतीत दिलं असेल. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे महाराष्ट्राचे, त्यांच्याविषयी हे सगळे स्टेटमेंट आहे. निवड शपथ राजीनामा कार्यकाल. ठीक आहे. तर मग हे फक्त टॅली करावं लागेल. राजीनामा किंवा मग पदमुक्ती कोणाकडून होते. आता मी ते शोधण्याचा प्रयत्न केला आत्ता, जस्ट व्हिडिओ पॉज करून, कारण आत्ता माझ्या निदर्शनास आलं. तर मला व्यवस्थित सोर्सेस मिळत नव्हते. मी गुगल सर्च केलं, पण तरी मला पाहिजे तसं तुम्हाला कन्फर्म सांगायला नाही भेटलं. आणि मी रिव्हिजन पण केलेली नाही आहे. तर तुम्ही तेवढं फक्त बघून घ्या नक्की. ठीक आहे. हे एखादी मिसकन्सेप्ट घेऊन पुढे जाऊ नका. ठीक आहे. नीट बघून घ्या. आता इथे बघावं लागेल आपल्याला नेमकं कोणाकडे दिला जातो. ठीक आहे. आता पुढे बघा, खर्च मर्यादा अध्यक्ष आणि सदस्य. अवर्ग
अध्यक्ष, आता इथे मी डायरेक्ट वाचत जाते. खर्च मर्यादा इकडे अध्यक्ष आणि सदस्य, इकडे अ वर्ग अध्यक्ष 15 लाख, सदस्य 5 लाख. त्याच्यानंतर ब वर्ग 11,25,000, सदस्यांची 3,50,000. क वर्ग 7,50,000, इकडे 2,50,000. नगरपंचायत 6 लाख आणि इकडे 2,25,000. पुढे बघा, इमेजेस मुद्दामून तुम्हाला दाखवून देते. आता पुढचा प्रश्न आहे, पुढचा पॉईंट, महावितरणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. विक्रम, एका महिन्यात 45,911 ऑफ ग्रीड सौर कृषी पंप यशस्वीपणे बसविण्याचा विक्रम. विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. योजना केंद्र सरकारची कुसुमम आणि राज्याची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत साध्य करण्यात आले. नीट लक्षात ठेवा, या 2 योजना. सौर पंप बसविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, सौर पंप बसविण्यात. ठीक आहे, पुढे बघा, अमरावतीचा शहर पक्षी. अमरावतीचा शहर पक्षी, पक्षाचं नाव काय आहे? तांबट पक्षी, कॉपरस्मिथ बार्बेट असं त्याचं नाव आहे. अमरावती महानगरपालिकेने नागरिकांकडून मतदान घेऊन या पक्षाची शहर पक्षी म्हणून निवड केली. शहर पक्षी निवड करणारे अमरावती राज्यातील पहिले शहर ठरले. ठीक आहे, आता तांबट पक्षाविषयी आपण बघून घेऊ. चिमणी एवढ्या आकाराचा असतो, पंख हिरव्या रंगाचे, पोट पांढुरके व त्यावर हिरवट पिसे असतात. एकदा गुगल सर्च करून तांबट पक्षी बघून घ्या. पंख हिरव्या रंगाचे, पोट पांढुरके आणि त्यावर हिरवट पिसे असतात. कपाळावर लाल भडक मोठा ठिपका असतो. पुढे बघा, हे लक्षात ठेवा. मध्ये महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. नंतर महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू आणि महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पापलेट किंवा सिल्वर पॉम्पलेट. ठीक आहे, महाराष्ट्र पार्टनर विथ स्टारलिंक. स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार. नुकतेच इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबत महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने करार केला. यामुळे स्टारलिंक सोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले. ठीक आहे, पहिलं माहिती पाहिजे, त्यातही पहिल्यामध्ये महाराष्ट्र जिथे असेल ते तर कटाक्षाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मुख्य उद्दिष्ट राज्यातील दुर्गम, आदिवासी आणि अल्पसेवित भागात उपग्रह आधारित हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करणे. पुढे बघा, सामूहिक विद्यापीठ गीत गायन गिनीज बुकमध्ये नोंद. विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, दिनांक 11 ऑक्टोबर 2025. ठीक आहे, गीत या भारतात बंधुभाव नित्य वसुदे संत तुकडोजी महाराज यांनी रचले. तुकडोजी महाराज यांच्या 57व्या 57th पुण्यतिथीनिमित्त 15,402 विद्यार्थ्यांची सामूहिक गीत गायनाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना नागपूर येथे 1923 मध्ये झाली. महत्त्वाचे स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय बघितलं आपण? सामूहिक विद्यापीठ गीत गायन गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे. विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. दिनांक काय होता? 11 ऑक्टोबर 2025. गीत काय होतं? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, आणि ते रचलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1923 मध्ये आणि नागपूर येथे झाली. पुढे बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला आहे. कांस्य धातूचा पुतळा. ठिकाण काय? बोऱ्हाडेवाडी मोशी. बोऱ्हाडेवाडी मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे. उंची किती? 140 फूट. चौथऱ्यासह उंची 180 फूट. उंची 140 फूट, चौथऱ्यासह उंची 180 फूट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता माझं काम काय असतं? माझे जे अनुभव आहे ना ते तुम्हाला खरे खरे सगळे सांगणं.
जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की KBCच्या इंटरव्ह्यूपर्यंत मी जाऊन आलेली आहे, तिथपर्यंत पोहोचायला पण खूप स्टेप्स असतात, 5-6 स्टेप्स, आणि त्याच्यानंतर FFFचा कॉल असतो. तर ज्या दिवशी माझी 20 मार्काची एक्झाम होती आणि त्या 20 मार्काच्या एक्झामसाठी 7-8 हजार जणं असतात. म्हणजे ही 10-12 दिवस चालणारी प्रोसेस असते. एका दिवशी 1,000 बोलवतात, त्याच्यातही 500-500चं डिव्हायडेशन करतात. तर त्या 500मधून म्हणजे त्या 1000मधून 400-500 निवडतात. तर ती एक्झाम असते 20 मार्काची. त्या 20 मार्काच्या एक्झाममध्ये विचारला होता राजस्थानमध्ये जो शिव भगवानांचा पुतळा, त्याची उंची विचारली होती. तर त्याची उंची आय थिंक 108 आहे. तर मग हा प्रश्न विचारला होता. नंतर इटलीच्या प्राईम मिनिस्टर आल्या होत्या, मोदीजींचा त्यांच्यासोबत फोटो होता, त्यांच्याविषयी विचारलं होतं. म्हणजे जे कोणी KBCमध्ये इंटरेस्टेड असेल किंवा ह्या टाईपच्या KBC, आता मग मला जेव्हा मी सांगते की KBC, तर मला विचारतात तुमचं मराठी KBC का हिंदी KBC. तर मग माझं जे अमिताभ बच्चनजींचं KBC होतं त्याच्यासाठी. ठीक आहे. तर मग असं थोडी तुम्हाला माझे जे अनुभव असतात ते सांगणं मला गरजेचं वाटतं. तर म्हणून प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची असते. तर हे बघा, आणि ही 2023ची गोष्ट आहे, जेव्हा मी KBCसाठी ट्राय केलं होतं. ठीक आहे. तर आता उंची लक्षात ठेवा, 140 फूट, आणि चौथऱ्यासह किती, 180 फूट. शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला गेला. संभाजी महाराजांचा मुख्य पुतळ्यासोबत 10 फूट उंचीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार मावळ्यांचे पुतळे उभारले जाणार आहेत. ठीक आहे. 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार मावळ्यांचे पुतळे पण उभारले जाणार आहे. स्टॅच्यू अनावरण कार्यक्रमाची नोंद सर्वात मोठी सांस्कृतिक श्रद्धांजली म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. ठीक आहे. पुढे बघा, आता बाकीचे जे काही पुतळे आहेत ते आपण बघून घेऊ. बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात. स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया, गुजरात. जगातील सर्वात उंच पुतळा, 182 मीटर. ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, आता हा कोणाचा होता? स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा, केवडिया, गुजरात. जगातील सर्वात उंच पुतळा, 182 मीटर. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, हैदराबाद, श्री रामानुजाचार्यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, हैदराबाद, श्री रामानुजाचार्यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ बिलीफ, राजस्थान, भगवान शिव भगवानांचा पुतळा, जो मी तुम्हाला 108 सांगितला होता तो. हा याच्यावर असेल तो प्रश्न. ठीक आहे. हे कन्फर्म करून मगच लक्षात ठेवा. पण माझं उत्तर तेव्हा बरोबर आलं होतं. आणि ती 20 मार्काची एक्झाम मी पास झाली होती. त्याच्यातून कट ऑफ निघतो काय 12, 13, 14, 15 मार्काचा किंवा 15, 16 मार्काचा जो काही कट ऑफ निघाला असेल त्याच्या पुढचे लोक ते घेतात. आणि मग त्याच दिवशी ते इंटरव्ह्यू घेतात आणि आपण त्यांच्या तावडीत गेलो की ते दिवसभर आपल्याला कुठेच सोडत नाही. ते जेवण देतात आपल्याला, त्यांचं पॅक मटेरियल असतं, तर आपल्याला जेवायला पण मिळतं. पण मग आपल्यासोबत जे आपले पॅरेंट्स आलेले असतात, बहीण भाऊ, नवरा बायको, मुलं, ते बाहेरच असतात आपले. त्यांना बिचाऱ्यांना रस्त्यावरच थांबावं लागतं, त्यांची कुठेही काहीही सोय नसते. आणि मी ठरवलं होतं जर पुढे समजा चान्स मिळाला तर मी हा मुद्दा मांडणार होती की तुम्ही खूप प्लॅनिंगफुली केलं आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट जे काही लोक आहेत ना, बाहेर गावून येतात, दिवसभर त्यांना बाहेर थांबावं लागतं, ॲटलिस्ट त्यांना एक शेड तरी द्या की जेणेकरून ते तिथे थांबतील. ऊन वारा पावसाचं त्यांना तिथे राहणं, तेवढं दिवसभर थांबावं लागतं. माझी बहीण आली होती माझ्यासोबत, ती बिचारी एका मंदिरात थांबून राहिली होती, पण दिवस गेला तिचा. मी सकाळी 7ला, 6:30-7ला मी तिथे पोहोचले. 7:30-8ला त्यांनी मला आत घेतलं आणि मग ती 20 मार्काची एक्झाम झाली. 12पर्यंत माझं ते सिलेक्शन झालं. तिथून पुढे इंटरव्ह्यू, आणि मग ते इंटरव्ह्यू देता मला बाहेर निघायला वाजले 6:30, पावणे 7. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो होतो. तर हा एक मुद्दा आहे. कोणी गेलं, कोणाला माहिती असेल, अनुभव असतील, तर हे अनुभव ॲटलिस्ट आपण त्या व्यासपीठापर्यंत गेलो तर हे मुद्दे मांडायचे काय हरकत नाही आहे. कारण आपल्यासोबत आलेले असतात, त्यांचे पण हाल होतात, त्यांचे पण जीव खूप महत्त्वाचे असतात. दिवसभर माणूस किती ताटकळत बसेल, बरोबर. आणि आम्ही राहिलो होतो, माझे मामा आहेत, मामांच्या घरी. माझे सख्खे मामा नाही आहेत, पण सख्ख्यापेक्षा जास्त खूप जवळचे मामा आहेत, त्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो. मग तिकडून मग आम्ही आमच्या सेंटरपर्यंत आलो होतो. तर असं असतं बरंच त्याच्यात. ठीक आहे. एक JK म्हणून तुम्हाला एवढं सगळं सांगितलं.
स्टॅच्यू ऑफ बिलीफ राजस्थान भगवान शिव पुतळा. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस विजयवाडा आंध्र प्रदेश डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. ठीक आहे, पुढे बघा. पुढे बघूया. जनकल्याण महामार्ग प्रकल्पाचं नाव काय आहे? जनकल्याण द्रुतगती महामार्ग. अंदाजित खर्च आहे 36,000 कोटी रुपये. प्रस्तावित मार्ग कल्याण इन ब्रॅकेट मुंबई ते लातूर. लांबी किती आहे? 443 किलोमीटर. ठीक आहे. यामुळे लातूर ते मुंबई प्रवास 11 तासांवरून कमी होईल, फक्त 4.5 तासांवर येईल. बघ किती. जनकल्याण महामार्ग नीट लक्षात ठेवा. कल्याण ते लातूर, हां, यामुळे लातूर ते मुंबई प्रवास 11 तासांवरून कमी होईल, 4.5 तासांवर येईल. मुंबई ते हैदराबाद सध्याचे अंतर 707 किलोमीटर, 707 किमी कमी होऊन सुमारे 590 किमी होईल. हां, मुंबई ते हैदराबाद सध्याचे अंतर 707 किमी कमी होऊन ते किती होईल? 590 किलोमीटर होईल. हा मार्ग अटल सेतूला जोडला जाईल, ज्यामुळे नवी मुंबई आणि मुंबईच्या प्रमुख भागात थेट प्रवेश करता येईल. हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातून जाणार आहे. आता बघा त्यांनी कोणते कोणते सांगितले आहे, एकदा पुन्हा सांगते. आपण काय बघतोय? जनकल्याण महामार्ग बघतोय. हां, महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर. हां, एकदा मी तुम्हाला दाखवते, एकदा नीट बघून घ्या. हे बघा. आता ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर अशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर एकूण 6 डिस्ट्रिक्ट दिसले तुम्हाला, तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे एक जनकल्याण महामार्ग बघितला आपण. आता शक्तिपीठ महामार्ग बघायचा आहे. ठीक आहे, ते बघून घ्या. शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा. हां, शक्तिपीठ महामार्गाविषयी नागपूर ते गोवा दरम्यान सुरुवात पवनार, वर्धा, शेवट पत्रादेवी, महाराष्ट्र गोवा सीमेवर. एकूण लांबी किती आहे? 802 किलोमीटर आणि 6 पदरी आहे. ठीक आहे. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी प्रमुख 3 शक्तिपीठांना जोडतो. तुळजाभवानी माता तुळजापूर, रेणुका माता माहूर, महालक्ष्मी देवी कोल्हापूर. मग याच्यात ते 3.5 शक्तिपीठ आहेत ना, त्याच्यातलं जे अर्धपीठ आहे नाशिकमधलं सप्तशृंगी मातेचं, तर याच्यात इन्क्लूड नाही होत फक्त. बाकी सगळे होतात. ठीक आहे. 3 महामार्गावरील 12 जिल्हे बघा. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ठीक आहे, इथे दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे तुम्ही जर मॅप बघितला ना, तर महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचे जे कोणते आहेत ना जिल्हे, ते सगळे. त्याच्यात बॉर्डरवर नसणारे कोणते तुम्हाला सांगते. परभणीची बॉर्डर काही टच होत नाही. नंतर बीड, पण ते त्याच्यात आहे बरं का. म्हणजे परभणी झालं, बीड झालं, हां, तर मग हे काय एकदम बॉर्डरवर नाही आहेत, पण बाकीचे जिल्हे आहेत ना, ते सगळे अशी त्यांची बॉर्डरवरचे आहेत महाराष्ट्रातले. ठीक आहे, तर मग अशा गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढे नागपूर ते गोवा. आता मी म्हणताना काय म्हटलं की हे बॉर्डरवरचे, पण बॉर्डरवरचे नसून पण जे याच्यात आहे ते कोणते झाले? बीड. हां, बीड एकदम साईडला नाही आहेत महाराष्ट्राचा, येतो पण एकदम त्याची बॉर्डर नाही टेकत. त्याच्यानंतर बीड झालं. आता इथे परभणी आहे का? परभणी पण आहे. ठीक आहे, तर असे तुम्ही जरा नीट स्वतः मॅप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मला काय सांगायचं आहे ते. हां, पुढे बघा. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गातील बदल करण्यात येणार आहे. सोलापूरमधील पंढरपूर, सांगलीतील वाळवा आणि कोल्हापूरमधील चंदगड या भागातून हा मार्ग वळवण्यात येणार आहे. सोलापूरमधील पंढरपूर, सांगलीतील वाळवा आणि कोल्हापुरातील चंदगड या भागातून हा मार्ग वळवण्यात येणार आहे. पुढे बघा. समृद्धी महामार्ग बघू आता.
मुंबई ते नागपूर लांबी 701 किलोमीटर, 6 पदरी, नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, 10 जिल्हे 26 तालुके 392 गावातून जातो. ठीक आहे. प्रवासाचा वेळ 8 तास. नीट या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत जा. पुढे बघा, बॉम्बे उच्च न्यायालयाचे पहिले सर्किट बेंच. कोल्हापूर येथे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या पहिल्या सर्किट बेंचचे उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते 17 ऑगस्ट 2025 रोजी झाले. ठीक आहे. 17 ऑगस्ट 2025. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे बघा, पणजी जे गोव्याची राजधानी आहे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशी बॉम्बे उच्च न्यायालयाची खंडपीठे 3. सर्किट बेंचचे सरन्यायाधीशांकडे प्रस्ताव. सर्किट बेंचने सरन्यायाधीशांकडे प्रस्ताव दिल्यानंतर त्याचे खंडपीठात रूपांतर होत असते. कोल्हापूर सर्किट बेंच कार्यक्षेत्र एकूण 6 जिल्हे बघा, सांगली सातारा, सोलापूर कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग. नीट लक्षात ठेवा, सांगली सातारा, सोलापूर कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग. ठीक आहे. पुढे बघा, भारतीय कायदा 1861 कार्यक्षेत्रानुसार निर्माण झालेली पहिली 3 उच्च न्यायालय. भारतीय कायदा 1861 कार्यक्षेत्रानुसार निर्माण झालेली पहिली 3 उच्च न्यायालय: कोलकाता उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय. स्थापना आणि त्यावेळचे प्रांत राज्य दिलेले आहेत. बघा, या तिघांमध्ये जर आपल्याला सिक्वेन्स कधी विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे 1862 तिघांची वर्ष सेम आहेत, पण तारखा स्थापनाचा दिवस वेगवेगळा आहे. 1 जुलै 1862ला कोलकाता, 14 ऑगस्ट 1862ला मुंबई आणि मद्रासचं कधी 15 ऑगस्ट 1662. या तिघांचा सिक्वेन्स नीट लक्षात ठेवा, तो महत्त्वाचा आहे. थोडक्यात प्रश्न चुकू शकतो आणि प्रश्न काही पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. बघा, कोलकाता उच्च न्यायालय 1 जुलै 1862, त्यावेळची प्रांत राज्य बंगाल प्रेसिडेन्सी. मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1862 बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास उच्च न्यायालय 15 ऑगस्ट 1862 मद्रास प्रेसिडेन्सी, सध्या तामिळनाडू. ठीक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. भारताचे पहिले परिपूर्ण मल्टीमॉडल विमानतळ आहे. कमळासारखी प्रवासी टर्मिनल इमारत रचना आहे. भारतातले सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत. बघा, वॉटर टॅक्सीने जोडले जाणारे भारतातील पहिले विमानतळ आहे. प्रवासी क्षमता वार्षिक. पहिला टप्पा 2 कोटी आणि अंतिम टप्पा 9 कोटी. या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा. पुढची न्यूज. महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा. 3 जून 2025ला राज्य अनुसूचित जाती व जमातीसाठी 2 स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले. तारीख नीट लक्षात ठेवा, 3 जून 2025ला राज्य अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 2 स्वतंत्र आयोग स्थापन करण्याला मंजुरी. वैधानिक दर्जा मिळाल्यामुळे आयोगाला अर्धन्यायिक स्वरूप प्राप्त झाले. दर्जा कोणता? वैधानिक, स्टॅच्युटरी. महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमाती आयोगाची स्थापना कधी झाली? 2005 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, पॉइंट बघा. महाराष्ट्रातील तिसरे कवितांचे गाव. खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. पहिलं कोणतं आहे बघा, सिंधुदुर्गमधलं उभादांडा. सिंधुदुर्गमधलं उभादांडा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं जन्मगाव आहे. दुसरं नाशिकमधलं शिरवाडे, विष्णू वामन शिरवाडकर यांचं जन्मगाव. आणि तिसरं जी ही न्यूज आहे, अंबेजोगाई. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांचे गाव अंबेजोगाई, जिल्हा बीड. महाराष्ट्रातील तिसरे व मराठवाड्यातील पहिले कवितांचे गाव साकारण्यात आले. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांचे गाव अंबेजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्रातील तिसरे
आणि मराठवाड्यातलं पहिलं कवितांचं गाव साकारण्यात आलं. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील इतर घोषित गावे. भारतातील पहिले कवितांचं गाव उभादांडा, सिंधुदुर्ग. भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. भारतातील पहिले मधाचं गाव मधाचे गाव मांगर, महाबळेश्वर, जिल्हा सातारा. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्रातील पहिले सौगड मण्याची वाडी, सातारा. ठीक आहे. पुढे, देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव. देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव. गावाचं नाव काय आहे? सातनवरी किंवा सातनवरी काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. सतनवरी, नागपूरमधलं देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव. उद्घाटन 24 ऑगस्ट 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. गावाची वैशिष्ट्य काय? स्मार्ट शेती, टेलिमेडिसिन, आरोग्यसेवा, डिजिटल शिक्षण, AI आधारित पाणी निरीक्षण इत्यादी. संकल्पना व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस. संकल्पना व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेसची. ठीक आहे. पुढे बघा, भारतातील पहिली AI अंगणवाडी जी पुन्हा कुठली आहे? नागपूरमधलीच आहे, वडधामना. उद्घाटन 27 जुलै 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे अंगणवाडी केंद्र आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या मिशन बाल भरारी या उपक्रमाचा भाग. नागपूर जिल्हा परिषदेच्या मिशन बाल भरारी या उपक्रमाचा भाग. उद्देश ग्रामीण भागातील मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणे. शिक्षणातील ग्रामीण व शहरी दरी कमी करणे. पुढे बघा, महाराष्ट्र मिसिंग लिंक प्रकल्प. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग खंडाळा घाटाचा अवघड व अपघातप्रवण भाग वगळण्यासाठी प्रकल्प उभारला जात आहे. बघा पुन्हा, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटाचा अवघड व अपघातप्रवण भाग वगळण्यासाठी प्रकल्प उभारला जात आहे. स्थान खोपोली ते कुसगाव. लांबी 13.3 किलोमीटर, 8 लेनचा. एकूण बोगदे आहेत 2, यातील 8.9 किलोमीटरचा देशातील सर्वात लांब बोगदा आहे. खर्च सुमारे 6,995 कोटी रुपये. एक बोगदा आशियातील सर्वात रुंद 23.30 मीटरचा आहे. पुढे बघा, ऑरेंज गेट बोगदा. भारतातील सर्वात खोल शहरी बोगदा, मुंबई. भारतातील सर्वात खोल शहरी बोगदा. भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्हला जोडणार. खोली 50 मीटर, 16 मजली इमारती एवढी. 700 इमारतींच्या खालून जाणारा हा बोगदा आहे. एकूण लांबी सुमारे 9.6 किलोमीटर. काम सुरू डिसेंबर 2025. पूर्ण झालं पूर्ण होणार 2028 मध्ये. ठीक आहे. बांधकाम MMRDA. यामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटांनी कमी होईल. आता पुढे बघा, महाराष्ट्र बांबू धोरण 2025. मंत्रिमंडळाची मंजुरी 14 ऑक्टोबर 2025ला. महाराष्ट्र शासनाने बांबू लागवड आणि बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हे धोरण मंजूर केलं. गुंतवणूक अपेक्षित 50,000 कोटी पुढील 10 वर्षात. ठीक आहे. रोजगार निर्मिती 5 लाखपेक्षा जास्त. राज्यात 15 बांबू समूह विकास प्रकल्प स्थापन करण्यात येतील. त्यामध्ये अमरावती, भंडारा येथे प्रमुख उत्पादन केंद्रे असतील. हे लक्षात ठेवा. अमरावती आणि भंडारा येथे प्रमुख उत्पादन केंद्रे असतील. महाराष्ट्रातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस पुणे शहरात सुरू होणार. निर्मिती टाटा मोटर्स. ही बस हायड्रोजन इंधन सेलवर चालते. यामुळे बसमधून केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे वायू प्रदूषण 0 होते. पुढे, अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले. अलीकडेच बदललेली शहरांची नावं. छत्री निजामपूर रायगडवाडी करण्यात आलं. वेल्हे तालुक्याचं राजगड. इस्लामपूरचं ईश्वरपूर जे सांगलीमध्ये आहे. वेल्हे तालुका पुण्यात आहे. ठीक आहे. आता आहेत
वन लायनर, ठीक आहे. वन लायनर बघा, वन लायनर पण बरेच आहे, ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. आता 30 मिनिटाचं लेक्चर आपलं झालेलं आहे. धन्यवाद.